श्लोक 7. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्थ, या मनुष्य लोकात किंवा या कर्मभूमीत माझाच सनातन अंश जीव होऊन राहिला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थिर राहणाऱ्या पंचेंद्रियांना आणि 6व्या मनाला आपल्याकडे आकर्षित करतो. मन व 5 सूक्ष्म इंद्रिय यांना लिंगदेह असे म्हणतात. विवरण: भगवंताने 7व्या अध्यायात जीव कशाला म्हणतात ते सांगितले आहे. भगवंताची दुसरी पराप्रकृती म्हणजेच जीव, या पराप्रकृतीने संपूर्ण जगत धारण केले आहे. ती परमात्म्याचे साक्षात तेज आणि शक्ती आहे. तसेच ती परमात्म्याचा सनातन अंशसुद्धा आहे. सनातन म्हणजे नित्य शाश्वत. सनातन म्हणजे सत अधिक आ अधिक तन. सत म्हणजे आज अस्तित्वात असलेला, तन म्हणजे ताणणे, आणि आ म्हणजे आपल्यापर्यंत किंवा आजपर्यंत, अगदी पूर्वीपासून आपल्यापर्यंत, अगदी आत्तापर्यंत आलेला असा तो सनातन. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अस्तित्वात असलेला तोच हा सनातन. आत्मा, मन व 5 सूक्ष्म इंद्रिये म्हणजे पराप्रकृती यांच्या आकर्षणात पडला की तो वेगळा होतो. त्याचे व्यापक स्वरूप तो विसरून जातो व मन आणि इंद्रिये यांना आपले व्यक्तिमत्व म्हणजे अहम असे मानू लागतो, आणि तो मनाच्या व इंद्रियांच्या विविध भोगांनी सुखी किंवा दुःखी होतो. जीव, मन व सूक्ष्म इंद्रिय यांनी मिळून लिंग देह तयार होतो किंवा तो बनलेला आहे. जडदेहाला चेतना देणारा व त्याविषयी अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्य स्वरूप ईश्वर, तो मीच, तोच या मृत्यूलोकी जीवाभावाने नांदत राहतो. जीवाच्या ज्ञानाबद्दल असणारी जगतातील घडामोड, जीवलोक किंवा जेथे जन्म मृत्यू सत्य मानले जातात, ती जीवसृष्टी किंवा मृत्यूलोक किंवा तोच संसार आहे. पराप्रकृती म्हणजेच जीव. पराप्रकृती म्हणजे मनाचे अतिसूक्ष्म परमाणू व इंद्रिय द्रव्याचे अतिसूक्ष्म परमाणू या सर्वांचा मिळून झालेला एक सूक्ष्म असा अणू आहे. तो परमात्म्याचा अंश असलेला मी व या मी मध्ये अनेक जन्मांचे संस्कार साठवलेले जातात. येथे 2 वेळा मी हा शब्द आलेला आहे. त्यातील पहिला मी म्हणजे परमात्म्याचा अंश आहे व दुसरा मी म्हणजे जो लिंगदेह आहे तो. यामध्येच अनेक जन्मांचे संस्कार साठवले जातात असे भगवंत सांगत आहेत. मन, बुद्धी व इंद्रियांची सूक्ष्म द्रव्ये यात असतात. जीवनातील प्रत्येक अनुभवाचे एक गुप्त चित्र यावर कोरले जाते आणि ते कधीच पुसले जात नाही. यालाच सर्वांची नोंद करणारा चित्रगुप्त असे म्हटले जाते. आपल्या शरीरातील सत्ताधीश म्हणजे म्हणजेच ईश्वर हाच जीव आहे आणि त्यालाच मी म्हणून ओळखले जाते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन, असं विनोबाजींनी याचे वर्णन केलेले आहे. या जीवाला मन व 5 इंद्रिये असतात आणि पंचेंद्रियांचा स्वामी मन आहे. मनासह ही सूक्ष्म पंचेंद्रिये प्रकृतीत स्थानापन्न होतात. प्रकृती म्हणजे देह, तो जड आहे, पण इंद्रिये मात्र जड नाही. ती तरल असतात, चेतन असतात. या इंद्रियांना ओढण्याचे काम जीव सतत करीत असतो. हा जीव नसेल तर इंद्रिये काम करू शकत नाही. जडदेहाला चेतना देणारा असा हा जीव आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.